वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड इंग्लिश, मग त्याच्यामध्ये 1.1 मध्ये जी पोएम आहे बी द बेस्ट, तर त्याचा जो वर्कशॉप आहे, क्वेश्चन आन्सर्स आहेत, तर ते सगळे क्वेश्चन आन्सर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द वर्ड्स ऑर नेम्स गिवन बिलो, पुट द बिग साइज्ड or bigger ones in the big circle and smaller ones in the small circle. तर इथं आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत. तर ज्यांचा आकार तुलनेला लहान आहे ते लहान सर्कलमध्ये लिहायचे आणि जे आकारानं मोठे आहेत तुलना केली तर ते मोठ्यामध्ये घ्यायचे. ओके, तर आता हे सगळे दिलेले आहेत. तर लार्ज सर्कलमध्ये आपण लार्ज लिहूया. तर सन आपल्यापासून जवळ आहे त्यामुळे आपल्याला दिसताना तो लार्जर दिसतोय ॲज कम्पेअर्स टू स्टार. ओके, हायवे कशामध्ये येणार? बिगर सर्कलमध्ये येणार, तो मोठा आहे. ट्रेल स्मॉलर सर्कलमध्ये येणार. ट्री बिगर सर्कलमध्ये, बश स्मॉलर सर्कलमध्ये. पाईन बिगर सर्कल, स्क्रब काय येणार? स्मॉलर सर्कलमध्ये येणार. लेक बिगर सर्कलमध्ये येणार. रील स्मॉलर सर्कलमध्ये. मस्की बिगर सर्कल, बास स्मॉलर सर्कल. ओके, तर त्यांच्या साईजनुसार आणि कम्पॅरिझननुसार काय करायचं? स्मॉलर आहेत ते स्मॉलर सर्कलमध्ये घेतले आपण, बिगर आहेत ते बिगर सर्कलमध्ये घेतले. ओके, तर आन्सर नोट करा. आता पुढे आहे, फ्रॉम द ग्रुप ऑफ 4 रीड द ईच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. चौघांचा ग्रुप करा आणि प्रत्येक एक स्टांजा जो आहे, एकूण टोटल 4 स्टांजा आहेत, प्रत्येकाने एक रीड करा. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम पोएम. पोएममधले रायमिंग वर्ड्स लिहायचे, जसं की हिल रील, बी ट्री, मेक लेक, क्रो डो, किंवा आणखीन तुम्ही जास्त पाहिजे असेल तर ट्रेल फेल, स्टार आर, तर हे घेऊ शकता. कम्प्लीट द फॉलोविंग विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम. पोएममधले शब्द घ्यायचे आणि हे वर्ड्स किंवा फ्रेजेस घ्यायच्या आणि ह्या लाईन्स कम्प्लीट करायच्या. ओके, तर त्याचे आन्सर्स पहिल्याचं तर दिलेलंच आहे आपल्याला. इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बश. ओके, if you can't be a muskie, be a bass. If you can't be a captain, इथे ही fill in the blanks आहे, इथे ही fill in the blank. Okay, if you can't be a captain, we have got to be crew. Okay, if you can't be a highway, be a trail. If you can't be a sun, be a star. आता त्याच्यानंतर इथं ट्रू आणि फॉल्स जे जे काही आन्सर येईल ते इथे लिहायचं. ऑल मस्ट बी अ कॅप्टन्स ऑफ द टीम्स. False. A bit of grass can make the highway happier. True. We win or fail, depending upon the size or position. False. A scrub is found at the top of hill. False. Okay. If your work is not important, don't do it. False. Whatever job you have, do your best. True. तर अशा प्रकारे काय करायचं आपण? याचे ट्रू आणि फॉल्सचे आन्सर नोट करायचे. Now write an appreciation of poem with the help of points given below. तर त्यात हे कम्प्लीट करूया. इथं द टायटल ऑफ पोएम इज बी द बेस्ट. टायटल काय आहे त्याचं? बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय डोगलस मलोश. द पोएम हॅज 4 स्टांजा अँड ईच स्टांजा हॅज 4 लाईन्स. टोटल 4 स्टांजा आहेत आणि 4 लाईन्स आहेत. द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांजा are the first line and the third line. Okay, and the second line and fourth. Okay, that is. Now the poet compares the big things with small things in a nature. Compare big things with a small thing in nature. If you can't be is a repeated expression in the poem. कुठला रिपीट होत आहे? हे सेंटेन्स रिपीट होत आहे. The line I shall always remember is, it isn't by the size that you win or fail. Be the best whatever you are. तुम्हाला कुठली लाईन लक्षात राहील जास्त किंवा तुम्हाला कुठली आवडली तर ते तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. इथे एक एक्झाम्पल म्हणून मी दिलेला आहे. आणि लास्टचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः काय करू शकता, कुठलीही तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही लास्टचा जो क्वेश्चन आहे ह्याच्या खालचा लास्ट वन हा आहे क्वेश्चन नंबर 6. 7 नंबरचा जो आहे तर 7 मध्ये फक्त ती पोएम रीड करायला सांगितली आहे. ओके, त्याच्यावर काही क्वेश्चन नाही आहे. लास्ट क्वेश्चन नंबर 7.